अभी हिंदी में बोलना है, मराठी में बोलना है, ये बोलो. डब्बा ऐसपैस ही एक फार महत्त्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी फिल्म आहे. आज महाराष्ट्रात 4,000 शाळा बंद होत आहेत. का तर 10पेक्षा कमी स्टुडंट्स आहेत त्या शाळेत म्हणून. आता हा प्रश्न म्हणजे लोकांना तेवढं सिरियस वाटत नाही. ऑफिसची दगदग असते, शाळेत जायचं असतं, हे असतं ते असतं, बरेच आपले कटकटी असतात आपल्या मागे. कुठे त्यात आणखी कोण कुठल्या तरी गावात शाळा बंद होते ना, काय करा. पण नाही, सॉरी, असं दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. आज जर एका स्टुडंट, एका मुलीची शाळा जर बंद झाली तर आपण त्याचा एक हक्क त्याच्यापासून काढून घेतो आहे. शिक्षणाचा हक्क त्याच्यापासून काढून घेतो आहे. त्या मुलांनी काय करायचं? समजा त्याच्याकडे पैसेच नसतील, तो गरीब मुलगा असेल, गरीब मुलगी असेल, पण त्याला शिकायची इच्छा असेल, त्याची ॲप्टिट्यूड पण असेल, पात्रता असेल त्याची, पण त्याला शिक्षण मिळत नाही आहे. 50-50 किलोमीटर दूर चालत किंवा बसनी वगैरे जायला लागतं आहे. हे किती बरोबर आहे? हा एक मोठा प्रश्न आमच्या या फिल्म डब्बा ऐसपैस या फिल्ममधून आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त फिल्म बघू नका. माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त फिल्म बघून हां ठीक आहे, चांगली फिल्म होती, गाणी चांगली होती, मुलांनी चांगलं काम केलं वगैरे नाही. कारण तुम्ही सुजाण ऑडियन्स आहात. यू आर अ व्हेरी इंटेलिजंट ऑडियन्स अँड यू विल फाइंड अ सोल्युशन फॉर दिस. आय वॉन्ट यू टू फाइंड अ सोल्युशन फॉर दिस. याच्यावर जर तुम्हाला सोल्युशन सापडलं तर प्लीज 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 आमच्या साईटवर डेफिनेटली टाका. त्याला काय करता येण्यासारखं आहे. या फिल्ममध्ये मी एक वेगळाच रोल करतो आहे. ऑफकोर्स माझा लुक तर वेगळा आहेच, तुम्ही बघितलं असेलच. विग वगैरे वापरला आहे, असा पूर्ण टकलू नाही आहे मी. ओरिजिनली टकलू असलं तरी पण ते कॅरेक्टरला सूट आहे म्हणून. एक असा विक्षिप्त असा सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, ज्याने एका छान गोष्टीचा आविष्कार केलेला असतो, पण ते त्या गोष्टीचं श्रेय त्याला मिळत नाही म्हणून तो खूप डिप्रेस्ड होतो आणि तो म्हणतो नाही, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, दिस पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी. आय लव्ह प्युअर अँड एम्पिरिकल सायन्सेस आणि नाकासमोर चालणारा माणूस आहे, पण मुलांची खूप काळजी करणारा माणूस आहे. त्यांच्यासाठी तो त्याच्या स्वतःच्या बोटीवर, एक तुटकी बोट असते, त्याच्यात तो राहत असतो. त्या बोटीवर त्यांना मुलांना शिकवतो. आता तो सायन्सचा माणूस आहे म्हटल्यावर तो ऑब्व्हियसली ग्रहांबद्दल, ताऱ्यांबद्दल, सूर्याबद्दल, मिल्की वेजबद्दल वगैरे वगैरे अशा गोष्टींबद्दल, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी नाही पण फिजिक्स आणि केमिस्ट्री मोस्टली तो शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या कॅरेक्टरमधून लेखकाला आणि दिग्दर्शकाला तुम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की क्लासरूम ही सगळीकडेच असते. इट इज अबाउट हाऊ यू लर्न. तुम्ही कसं शिकता, तुम्ही कशी शिकवण घेता. रादर आपण सगळेच, माझ्याकरता ॲज अन ॲक्टर मी कायम शिकत असतो. आय हॅव टू बी ऑब्झर्वंट. मला सतत लक्ष ठेवावं लागतं, बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच बारीक गोष्टीतून मी शिकत असतो ॲज अन ॲक्टर आणि मी सतत शिकत असतो. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, ज्या क्षणी मी शिकणं बंद करेन त्या क्षणी मी विलीन होईल. त्यामुळे शिकत राहणं हे गरजेचं आहे. ओके, काही गोष्टी असतात ज्या पुस्तकी ज्ञानातून घ्याव्या लागतात, पण त्याच गोष्टी इंटरेस्टिंग बनवून कसं त्या मुलांना शिकवू शकतो हे माझ्या कॅरेक्टरकडून, म्हणजे थोडंसं पार्ट टीचिंग की बाबा हाऊ टू टीच चिल्ड्रन, ही गोष्ट माझ्या कॅरेक्टरमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या डिरेक्टर आणि रायटरने. खूप महान कलाकारांबरोबर या फिल्ममध्ये मला काम करण्याचा चान्स मिळाला. सर्वप्रथम मी ऑफकोर्स सदाशिव अमरापूरकरांचं नाव, म्हणजे इच्छा होती, त्यांचे खूप रोल मी बघितले होते. म्हणजे अर्धसत्यमधला रामा शेट्टी कोणी विसरू शकत नाही.
किंवा नाटकंसुद्धा त्यांची बघितली होती मी आणि ऑडियन्स म्हणून मी त्यांचं काम बघितलं होतं आणि त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. बरं त्यांची मुलगी सायली ही माझ्याबरोबर होती कॉलेजला, माझी ज्युनियर ती. पण त्यांना असं फेस टू फेस भेटण्याचा कधी चान्स नाही आला किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याचाही चान्स नाही मिळाला मला. डब्बा इस पैसमध्ये जेव्हा मला कळलं की नानांचा रोल अमरापूरकर करतात तेव्हा म्हणजे आनंद तर झालाच, पण थोडीशी भीती वाटली. म्हटलं बापरे, कसं एवढ्या सिनियर आर्टिस्टसमोर उभं राहायचं वगैरे. पण कुठेही त्यांनी असं जाणवू दिलं नाही मी सिनियर आहे तुम्ही ज्युनियर आहात. तुम्हाला ते तसं डिफरन्स कधीच नव्हता आमच्यात. लहानातल्या लहान मुलांबरोबर त्यांचे सीन्स जेव्हा झाले तेव्हासुद्धा ती मुलं इतकी धमाल आणि मस्ती करत सीन्स केलं, कळलंच नाही आम्हाला कसे सीन्स घडून गेले खरंच. आणि त्याच्यातली केमिस्ट्री त्यांनी नंतर म्हणजे ॲज अन आर्टिस्ट मी आता बरंच काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर नाही पण इतर काम केलेलं आहे, तेव्हा ते केमिस्ट्री बाहेर काढायला काय काय प्रयत्न करावे लागतात हे मला माहिती आहे. आणि पण मला एफर्ट घ्यावे लागतात, त्यांनी ते एफर्टलेसली केले हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. फिल्में देखते रहिए और थिएटर में देखते रहिए. फिल्म्स बघा आणि थिएटरमध्ये बघा. तुमचे खूप खूप आभार.